नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये CTET एक्झाम 2026च्या दृष्टीने महत्त्वाचे असे मराठीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. या प्रश्नसंचामुळे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे लक्षात येते. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे कोणीही हा व्हिडिओ स्किप करू नका. तसेच हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. प्रश्न पहिला आहे, भाषा शिकवण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? याचे पर्याय आहेत: A. व्याकरण पाठ करणे, B. शब्दसंग्रह वाढवणे, C. संवाद कौशल्य विकसित करणे आणि D आहे निबंध लेखन. या ठिकाणी आपल्याला भाषा शिकवण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे हे विचारलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक C. संवाद कौशल्य विकसित करणे. हे आपण स्पष्टीकरणासह पाहूया. भाषा म्हणजे संवादाचे माध्यम मानले जाते. आपली सर्व कौशल्ये ही संवादासाठीच असतात. कौशल्य कोणते कोणते आहेत? वाचन, लेखन, ऐकणे आणि बोलणे. संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी भाषा संवादाचे माध्यम म्हणून वापरले जाते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. विद्यार्थ्यांची वाचन समज वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती योग्य आहे? ऑप्शन A. मोठ्याने वाचायला लावणे, ऑप्शन B. प्रश्नोत्तर पद्धत, ऑप्शन C. शब्द लिहायला सांगणे, ऑप्शन D. व्याकरण सराव. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची वाचन समज वाढवण्यासाठी कोणती कृती योग्य आहे असे विचारलेले आहे. विद्यार्थ्यांची वाचन समज वाढवण्यासाठी प्रश्नोत्तर पद्धत ही कृती योग्य आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. प्रश्नोत्तर पद्धत. वाचनानंतर प्रश्न विचारल्याने आकलन वाढते, तसेच कॉम्प्रेन्शन वाढते. म्हणून हा CTETचा फेवरेट मुद्दा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, तो खूप हुशार आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन A. तो, ऑप्शन B. खूप, ऑप्शन C. हुशार, ऑप्शन D. आहे. तर तो खूप हुशार आहे यातील विशेषण ओळखायचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. हुशार. जे विशेषण म्हणजे जे नाम किंवा सर्वनामाचे गुण दर्शवते त्याला विशेषण असे म्हणतात. तो खूप हुशार आहे यामध्ये हुशार हे तो या सर्वनामाचे गुण दर्शवतो, त्यामुळे हुशार हे विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 4. परिश्रम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन A. आळस, ऑप्शन B. मेहनत, ऑप्शन C. विश्रांती, ऑप्शन D. कंटाळा. यामध्ये आपल्याला परिश्रम या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक B. मेहनत. परिश्रम या शब्दाला समानार्थी शब्द मेहनत हा आहे, कारण की परिश्रम आणि मेहनत या दोन्हींचा अर्थ एकच आहे, म्हणजेच सेम मीनिंग आहेत. म्हणून या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक B. मेहनत असेल. प्रश्न क्रमांक 5. विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनासाठी कोणती कृती उपयुक्त आहे? ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन A. उतारा पाठ करणे, ऑप्शन B. चित्रवर्णन, ऑप्शन C. शब्दलेखन सराव, ऑप्शन D. व्याकरण चाचणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल
ऑप्शन क्रमांक बी चित्रवर्णन. चित्रवर्णनामुळे कल्पनाशक्तीचा विकास होतो. तसेच चित्रवर्णनामुळे भाषेचाही विकास होतो. त्यामुळे चित्रवर्णन हे उत्तर योग्य आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मुलं भाषा कशी शिकतात? ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए नियम पाठ करून, ऑप्शन बी सतत दंड देऊन, ऑप्शन सी नैसर्गिक संवादातून, ऑप्शन डी लेखन सरावाने. तर या प्रश्नातून आपल्याला मुलं भाषा कशी शिकतात हे ओळखायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नैसर्गिक संवादातून. CTET नुसार भाषा ही नॅचरल प्रोसेस आहे. ती संवादातून आत्मसात होते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी नैसर्गिक संवादातून. प्रश्न क्रमांक 7. मी उद्या शाळेत जातो या वाक्यातील चूक ओळखा. ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन ए मी, ऑप्शन बी उद्या, ऑप्शन सी शाळेत, ऑप्शन डी जातो. या वाक्यातील मी उद्या शाळेत जातो या वाक्यातील चूक कोणत्या ठिकाणी आहे हे ओळखायचे आहे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी जातो. या ठिकाणी जाईन आवश्यक आहे. स्पष्टीकरण. उद्या हा भविष्यकाळ दर्शवतो, म्हणून क्रियापद हे भविष्यकाळात असायला हवे. मी उद्या शाळेत जाईन असे असायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.